चोरून खा, अंधारात खा, प्रकाशात खा, कुठेही खा, तुकावरचे प्रमाण आहे याला. तुकावर गुणधर्म जर गोड तर सगळ्याला गोड लागतं. बारक्यानं खाऊ द्या, म्हाताऱ्या माणसानं खाऊ द्या, तरुण नेत्यानं खाऊ द्या, साखरेची गोडी सारखी सगळं थोरा मोठ्या बाळा धरत्या. तुकावर सगळ्याला गोड लागतं. मग देवाचं नाव जर गोड आहे तर सगळ्याला गोड लागलं पाहिजे. आणि आम्हाला जर गोड लागलं तर बंद पडलं नसतं. का बंद पडतं? एक जीवन लौकिक असतं आणि दुसरं जीवन अलौकिक असतं. अलौकिक जीवन झाल्यानंतर वस्तूची प्रतीती येत असते आणि त्या वस्तूची गोडी लागत असते किंवा प्रतीती आली ती कळत असते. म्हणून आम्हाला देवाचं नाव हे कळलं पाहिजे. वेळ कमी असतो. दुसरं आम्हाला देव कळायला पाहिजे. देव हे कळणं अत्यंत कठीण आहे. आता संत थोडं आपल्याला बाजूला ठेवावं लागेल आजच्या दिवसापुरतं बरं का. संतही कळायला पाहिजे, आम्हाला देव कळायला पाहिजे. देव सगळ्यांना कळत नाही. का? देव कळण्यासाठी एक जीवन अलौकिक बनलं पाहिजे. लौकिक जीवनाला देव कळत नाही. कारण काय? लौकिकाची नजरी वेगळी असते. नजरेचे दोन प्रकार आहेत. एक नजर असते कातड्याच्या डोळ्याची, दुसरी नजर असते ज्ञान नावाच्या डोळ्याची. आपल्याकडे डोळे कोणते येतात? सध्याच्या आपल्याकडे डोळे कोणते येतात? ज्ञानोबाच्या भाषेत बरं का, ज्ञानोबा सामान्य माणसाचे डोळे म्हणजे कातड्याचे असतात म्हणतात ज्ञानोबा. सामाचे डोळे दाविती का इंद्रिय लढा लाविती, साचची प्रतीती पुढे जाईल. ज्ञानोबा म्हणतात कातड्याच्या डोळ्याचा देव बघण्याचा विषय होत नाही. मग कोणत्या डोळ्याला देव कळतो? ज्ञानाचा डोळा डोळसा, तो डोळा असे विरेशा स्तुती नो बहुसा भाग्याचा. तो ज्ञानोबा भाग्यवान थोडे माणसं असतात देव बघण्याची नजर प्राप्त झाली असते. तुकाबाने दोन नजरेचे प्रकार असे केले. एक वस्तुनिष्ठ सौंदर्य बघणारी नजर आणि दुसरी भावनिष्ठ सौंदर्य बघणारी नजर असते. मंदिरात गेल्यावर बरेचसे माणसं देवाकडे मूर्ती म्हणून बघतात, पण ज्ञानावर तुकोबाला गेल्यानंतर मूर्ती म्हणून बघत नाही, देव म्हणून बघतात. आणखी काही सामान्य माणसं असं करतात, मूर्तीकडे बघत बघत म्हणतात ते दगड कुठून आणला म्हणतात माणसं. बघा तुम्ही कधी लक्ष द्या, पांडुरंगाची मूर्ती बघितली का? बघतात आणि बघत बघतच म्हणतात महाराज हे दगड कुठून आणला म्हणतात. म्हणजे देव म्हणून बघत नाहीत, मूर्ती म्हणून बघत नाहीत, दगड म्हणून बघणारी काही माणसं असतात. कारण प्रतीती आल्याशिवाय देव म्हणून बघता येत. जगाकडे बघत असताना आम्ही माणसं म्हणून बघत असतो. त्याहून दगड बरे देवा. ज्ञानापर्यंत जगामध्ये आम्हाला माणसं दिसत नाही, फक्त देव दिसतो. ही विशिष्ट नजर तयार झाली. बरं लागण दाट आज झालं ती झाली. बघ एवढ्या मोठ्या माणसानं एवढं खोटं वागायचं नाही, धोतर वापरायचं. आपल्या संप्रदायाबद्दल आपलं भूषण वाढवलं पाहिजे एवढ्या गुणवान माणसानं. आणि मी आल्याबरोबर म्हणलो होतो ह्याच ड्रेसवर यायचे का धोतर नाही, मला थंडी लय वाजल्यामध्ये काय होत. एखाद्या पोलिसानं जर म्हणला वय माझं आता 50 झाले, मला धोतर घालून गेली तर पोलीस स्टेशन मध्ये गेली. वकिलानं म्हणला मी धोतरवर पटका बांधून तिथले जर लोक नियम पाळतात आपले नियम पाळले. पण साध्या साध्या कोणी टाळ करणं वकिलात आम्ही सहन करतो. एवढ्या मोठ्या माणसानं आजचं नाही आता सोडून द्या, उद्यापासून बघा. कारण काय एवढा आवाज गोड आहे प्रमाणात, खासच आवाज आहे. काय झालं
ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट, एक नजर निर्माण झाली पाहिजे. जगामध्ये देव दिसणं हे विशिष्ट नजर तयार झाली पाहिजे. ज्ञानोबाची अशी नजर झाली, भरला घनदाट हरी. एक तरी अलौकिक जीवन झाल्यानंतर जगामध्ये देव दिसतो. दुसरं कारण सांगितलं हरिपाठामध्ये, अलौकिक संतांची संगती केली की जगामध्ये देव दिसतो. अलौकिक नजर झाल्यावर देव दिसतो आणि अलौकिक संतांची संगती झाली मग देव दिसतो. इथे प्रमाण आलंय, ज्ञानदेवा कोडी संगती सजली आणि हरी दिशे जली. म्हणजे जगामध्ये जर देव दिसायचा आहे, एक तरी अलौकिक नजर व्हावी लागेल, नाही तरी अलौकिक संतांची संगती व्हावी लागेल, मग हरी दिशे जनीवानी होतं. आणि तिसरं कारण सांगितलं, जर देव दिसावं वाटत असेल तर अलौकिक नामचिंतन घडावं लागतात. ते निदर्श देशा आत्मा आपल्याला काय बघायचं याच्यातून तीन निकष होते. एक तरी संत पाहिजे, दुसरं देव पाहिजे आणि तिसरं नाम पाहिजे. नाम कळण्यासाठी आपल्याला अलौकिक जीवन व्हावं लागतं होतं. नाम कळण्यासाठी आपल्याला संत जीवन पाहिजे आणि देव कळण्यासाठी एक तरी अलौकिक नजर व्हायला पाहिजे, दुसरं संतांची संगती पाहिजे आणि तिसरं अलौकिक नामचिंतन झालं पाहिजे. ज्ञानदेव नाम रामकृष्ण विठ्ठलचा आणि तेने दशे दिशा आत्माराम. सगळ्या गोष्टी अलौकिक जर आपल्याला प्राप्त झाल्या मग देवाचं दर्शन होणार आहे. ज्ञानोबाचं जीवन एक अलौकिक झालं, संत जीवन आहे. ज्ञानोबांतात जगामध्ये आम्हाला देव दिसतो. नामदेव महाराजांना विचारलं देव दिसतो का? ज्ञानोबाचं सांगतात सगळ्या जगामध्ये देव दिसतो. एक दोन ठिकाणी नाही, अनंत अनंत वेशी देखील निर्देश. बरं, सामान्य माणसाला कळत नाही कशावरून लौकिक म्हणून. अलौकिक जीवन लौकिक सामान्याला कळत नाही. तर तुकोबा म्हणतात, ज्ञानोबा म्हणतात, सामान्यालाच नाही, देव हा ऋषीमुनीला कळत नाही, देव हा वेदाला कळत नाही, देव हा श्रुतीला कळत नाही, सामान्य माणसाला कळत नाही. ज्ञानोबाची भाषा अशी आहे, ज्ञानोबा म्हणतात महाराजाला दुर्लभ शब्द वापरत नाही ज्ञानोबा, कीर्तनकाराला दुर्लभ असा शब्द वापरत नाही ज्ञानोबा. ज्ञानोबा म्हणतात मी देव बघितलेला योग्याला दुर्लभ आहे, साध्याला नाही.
योग्याला दुर्लभ असा पाहिलाय. योग्या दुर्लभ तो म्या. आपल्याला थोडं स्वरूप गेलं असतं बरं का. कीर्तनकारा दुर्लभ म्हणल्या तिथं स्वरूप गेलं असतं. पण ज्ञानोबा कीर्तनकाराचा संबंध ठेवत नाही तिथे. योग्याला दुर्लभ असा देव बघितलाय. पुढे नामदेव महाराज म्हणतात योग्याच्या ध्यानाला चटणे असा बघितलाय. योग्यानं बघितलाय तो वेगळा. नामदेव महाराज म्हणतात योग्याच्या ध्याना ध्याता नातुरसी तो आम्हापाशी. एक शब्दासाठी इकडे गेलो पण कमी आम्हासाठी शब्द आहे. मी बघितलं म्हणतात ज्ञानोबा. नामदेव महाराज म्हणतात आमच्या जवळ राहतात योगिया दुर्लभ मी बघितला. योगियाच्या ध्याना ध्याता नातुरसी तो आम्हापाशी मागे पुढे. आणि याच संबंधानं तुकोबर म्हणतात वेदाला जो कळत नाही तो मला कळतो. श्रुतीला जो देव कळत नाही तो आम्हाला कळतो. अभंगाचं पहिलं शब्द